भावांनो, आज आपले 50K सबस्क्रायबर कंप्लीट झालेत म्हणून आज आपण जंगलामध्ये पार्टी करायला गेलेलो आहे। मस्त मध्ये असं लोकेशन शोधलं जंगलामध्ये। ह्या लोकेशन मध्ये आपण पार्टी करणार आहे। 50K चे फुगे फुगवले त्या बकासूरनच आणि 50K तुमच्यामुळेच भावांनो कंप्लीट झाले। त्याच्यामुळे सगळ्यांचं मनापासून आभार, धन्यवाद। आपले व्हिडिओ कसे असतात ते तुम्ही सांगा। इथं चूल पेटवायचं काम चालू आहे, बकासूर चूल पेटवतोय आणि अशी रानामध्ये पार्टी करायला खूप मजा येते भावांनो। चूल पेटवून आपण इथं पातीला धुवून घेतलेलं आहे। या मटन मध्ये आपण मीठ, हळद, तिखट सगळं काय टाकणार आहे, आईने बनवायला ठेवणार आहे। रानातल्या पार्टीचा आनंद खरंच खूप छान असतो। जास्त मित्र घेऊन जायचं ना, 2 ते 3 मित्र घेऊन जायचं आणि पार्टी करायची। जाम नियोजन होत असतंय। आपण पातेल्यामध्ये तेल टाकतोय, या ठिकाणी खूप वरून तेल टाकलेलं आहे। इथं मेंढर राखणारे बाबा आले होते। बाबांनी आम्हाला सांगितलं, बाळांनो चूल जरा खुजीत झाली। मग बाबाला म्हणलं, बाबा नया है वह, पहिल्यांदाच आहे म्हणून आमची चूल खुजी झाली। बाबा म्हणलं चालतंय, चालू द्या। मग आम्ही चांगला 1.5-2 तास चांगला ढान 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 जाळ लावला। लय सरपण वाया घालवलं। या बकासूरने बी वाढूळ जाळवला, पण मटण काय शिजता शिजाना भावांनो। लय वाढूळ खाल्लं मटणाने। मला वाटतंय बोकाड लय दिसाचं असेल म्हणून मटण शिजलं नाही। आणि परत त्या सगळ्या मेंढक्यांबरोबर आम्ही गप्पा मारल्या, वाढूळ गप्पा छप्पा झाल्या, तरी मटण काय शिजलं नाही। मग परत शेवटी एकदाच शिजलं का बघायला घेतलंय। बकासूर हावऱ्यासारखा म्हणतो, या द्या की मला थोडं, द्या की मला थोडं, कसं भिकाऱ्यासारखं मागून घेतलं या। मग मी त्याला थोडासा दिला, 1-2 पाळ्या मटण दिलं। मटण म्हणजे सगळं आईने पाणी दिलं। ती म्हणला मला 1 पीस द्या। मग त्याला मी 1 पीस बारका बघून काढला पातेल्यातनं आणि 1 पीस दिला त्याला। ती म्हणला तुम्हाला 1 पीस घ्या। मग मला 1 पीस घेतला भावांनो। पण ही जी आईने होता ना, लय भारी लागला आम्हाला। आणि शिजलंय का नाही, शिजलंय का नाही बघण्यातच आमचं पावशेर मटण संपलं। भावांनो, तुम्ही अशी कधी रानामध्ये जंगलामध्ये पार्टी केली का सांगा, आणि केली असेल तर कमेंट करून सांगा भावांनो, आम्ही पण अशी पार्टी केली म्हणून। आणि जर तुम्हाला पुढच्या वेळेस आपल्या पार्टी द्यायचं असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, आपण तुमच्याबरोबर पार्टी करू। एक मस्त मध्ये जंगलात मटण पार्टी करू, जोरात नियोजन करू। तुम्ही फक्त खाली कमेंट मध्ये सांगायचं यस, अशी पार्टी एकदम नाद खोळा करू। तुम्ही एकदा माझ्या हातचं मटण खाऊन बघा। आणि जर तुम्ही असं पार्टीला जाता असाल तर किती जण जाता हे पण सांगा। त्याच्यानंतर आपलं भावांनो मटण रेडी। कसं आहे, 1 नंबर शिजलंय भावांनो। आम्ही 2 जण चटई टाकून बसलोय, कांदा वगैरे सगळं घेतलंय। आता फक्त खायचंय आणि खायला काय उशीर नाही करायचा। इकडं आपण पार्टी केली होती मस्त मध्ये, अख्ख्या फारिस्टामध्ये आम्ही 2घच पार्टी। जास्त जणांना पार्टीला न्यायचं नाही, तर मटण थोडं थोडंच वाटण्याला येतं, त्याच्यामुळे 2घांनी जायचं आणि मनसोक्त मटण पार्टी करून यायचं। भावांनो मजा येते। या मटण जाम झालंय बघा। पार्टी खाता खाता आणखीन एक जोडीदाराचं नाव आठवलं म्हणून त्याला फोन केला। मग तो जवळच होता, त्याला म्हणलं ये बाबा, लोकेशन सांगितलं, त्याला आणायला गेलो। पण त्याला खायला भांडण होतं म्हणून त्याला कढईत खायला दिलं। मग आम्ही तिघांनी मिळून मटण जाम दाबून खाल्लं, सगळं झाडून पुसून चाटून पुसून बघूला खाल्लं। मग आमच्या इथं चष्टा मस्करी एन्जॉय फुल झाला। भावांनो, आपला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सांगा व्हिडिओ भावांना आवडतात। आणि नंतर मग मित्राला 2-2 हजाराच्या 2 नोटा दिल्या, 4000 रुपये मित्राला गिफ्ट दिलं पार्टीला आल्यामुळं। मित्र पण खुश झाला। ते म्हणला भावा धन्यवाद, असेच मला तुमच्याकडून सहकार्य राहू द्या म्हणून। भावाला म्हणलं माघार देऊ नको, तुलाच राहू दे, माघार द्यायची काय आवश्यकता नाही। पार्टीला आलं की असं 2-2 हजार रुपये सगळ्याला भेटतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याला कमेंट करा। आणि तुम्ही पण अशा पार्ट्या करा। रानातल्या पार्ट्या एकदम खतरनाक असतात, त्या अविस्मरणीय असतात त्या। धन्यवाद।